सोलापूर शहराबाबत केंद्रीय स्तरावर सक्षम नेतृत्व नसल्याने तसेच योग्य पालकमंत्री न लाभल्याने सोलापूर शहराचे मोठे नुकसान झाले आहे असा आरोप करत नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले। याचवेळी त्यांनी सोलापूरचा पाणी आणि विमानसेवेचा प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचेही सांगितले। शहरातील नालेसफाई, पाणी प्रश्न, खराब रस्ते, समांतर जलवाहिनी आदींसंदर्भात आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे या बुधवारी महापालिकेत आल्या होत्या। यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या। सक्षम नेतृत्वाअभावी सोलापूरचे झालेले नुकसान भरून काढण्याची वेळ आता आली आहे। 99 कोटींच्या नाले बांधणीचा तसेच अमृत 2 अंतर्गत 433 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे। या संदर्भात या विभागाचे सचिव गोविंद राज यांच्याशी आपण फोनवरून चर्चा केली आहे। या संदर्भात पुढील पाठपुरावा करणार आहे। दरम्यान या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली। शहरात दररोज 180 MLD पाण्याचा उपसा होत असताना 2 दिवसात पाणी पुरवठा करण्यास काय अडचण आहे असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला। यावर प्रशासनाने साठवण क्षमतेचा अभाव असल्याचे सांगितले। अमृत 2 या योजनेमध्ये स्टोरेज आणि उर्वरित पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसात पाणी पुरवठा देणे शक्य होईल असे उत्तर प्रशासनाने दिले। ड्रेनेज लाईन शहरामध्ये नालेसफाई आणि स्वच्छतेचे काम चांगल्या पद्धतीने न झाल्यामुळे पहिल्याच पावसात लोकांच्या घरात पाणी गेले असा आरोप खासदार शिंदे यांनी केला। यावर भुयारी गटार आणि पावसाळी गटार या दोन्ही कामांचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत। ते झाल्यास नाल्यांची गटारींची दुरुस्ती होईल आणि पावसाळी पाण्याच्या लाईनचीही दुरुस्ती होईल असे उत्तर प्रशासनाने दिले। यावेळी उपस्थित माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, विनोद भोसले, बाबा करगुळे, मनोज येलगुलवार, नागेश ताकमोगे यांनी शहरातील अनेक समस्यांचा पाढा वाचला। अमृत 2 योजना किती वर्षात होईल असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला असता प्रशासनाने ही योजना 3 वर्षात मार्गी लागेल असे उत्तर दिले। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी समांतर योजनेचा आढावा घेतला। ही योजना नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले। या बैठकीस महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मच्छिंद्र घोलप, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे उपस्थित होते। बैठकीनंतर महापालिका पत्रकार संघातर्फे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी पत्रकार वेणुगोपाळ गाडी, युसुफ शेख, विक्रांत कालेकर, राहुल रणदिवे, संदीप वाडेकर, यासीन शेख उपस्थित होते। गत 2.5 वर्षांपासून महापालिकेची निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव नाही, त्यामुळे अधिकारी वर्ग सुस्त पडला आहे। त्यांना आता जागे करण्याची वेळ आली आहे। लोकप्रतिनिधींनी वारंवार बैठका घेतल्यास प्रशासनावर दबाव राहतो असेही खासदार शिंदे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या। यावेळी सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीबंडला, सैफन शेख, श्याम कदम, श्रीनिवास रामगल, सचिन चौधरी आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी महापालिका आढावा बैठक संपन्न झाली आणि गेले काही दिवस कलेक्टरांकडे आणि आज महापालिका आयुक्तांकडे ही आढावा बैठक होती। एकंदरीत पाण्याची व्यवस्था सोलापूर शहरात असेल किंवा आता पावसामुळे जे लोकांची घरं तुंबतात, लोकांच्या घरात पाणी येत आहे, रस्त्यांची अवस्था जी वाईट झाली आहे, एकंदरीत त्याबद्दल ही मीटिंग होती। आणि मागच्या 2.5 वर्ष महापालिकेत निवडणुका नसल्या कारण, लोकप्रतिनिधी महापालिकेत नसल्या कारण प्रशासनावर एक जो दबाव असला पाहिजे तो दिसून येत नाहीये आणि म्हणून ही मीटिंग होणं महत्त्वाचं होतं। कारण वारंवार जर अशी मीटिंग होते एक दबाव राहतो, नाहीतर दबाव नसल्या कारण अधिकारी पण थोडेसे सुस्त होऊन जातात, त्यांना जागा करण्याची वेळ आली आहे। आणि आज आढावा घेतला। मेन म्हणजे सोलापूर शहरामध्ये रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे ह्या अनुषंगाने देखील ही मीटिंग होती। नोव्हेंबर पर्यंत आपली जी दुहेरी पाईपलाईन आहे त्याचं काम पूर्ण होत आहे असं आम्हाला आश्वासन तरी आता शब्द दिला आयुक्त मॅडमनी। आणि त्याच्यानंतर जो आपला पाण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी कायमस्वरूपी मिटेल। पण आता नाले साफसफाई झाली पाहिजे, ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती मेच्या पहिल्या आठवड्यात ती झाली नाही आहे। म्हणून काल परवाच्या पावसात आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, लोकांच्या घरात पाणी आलं। तर ती नाला साफसफाई पुन्हा एकदा झाली पाहिजे हे आपण आदेश या ठिकाणी आपण दिले आहेत। त्यासोबत आपलं एक 99 कोटीचं प्रपोजल हे युडी सेक्रेटरी गोविंदराजजींकडे आहे। ते आपले जे स्टॉर्म ड्रेन आहे त्याच्यासाठी ते थोडेसे नीट करण्यासाठी, म्हणजे पुन्हा एकदा सोलापुरात हे सिच्युएशन नाही झालं पाहिजे। गोविंदराजजींशी बोलणं झालं की ते आम्हाला ताबडतोब करून द्या, तुमच्या टेबलमध्ये त्याला मान्यता प्राप्त करून द्या। आणि एक 433 कोटीचं जे देखील ड्रेनेजचं प्रपोजल त्यांच्या टेबलवर आहे युडी सेक्रेटरी। ह्या 2 गोष्टींबाबत आपण त्यांना फोनवर आपला संपर्क झालाय, पण त्याचा फॉलोअप पण राहील माझ्याकडून। आणि ते विषय लागल्यास लोकसभेमध्ये देखील सोलापूरचा पाणी प्रश्नाचा, सोलापूरच्या विमानतळाचा विषय जो आहे तो नक्कीच मी मांडीन येणाऱ्या दिवसात।
एवढं मी आपल्याला आश्वस्त करते. सार्वजनिक आरोग्य पद आज नाकारलं गेलं. त्याचबरोबर वर्षानुवर्ष हे पाणी साचतंय, घरात शिरतंय, नाले सफाई. तज्ञ अभियंत्याची गरज आहे असं वाटतं. नाही, 100% इकडे अभियंत्याची गरज आहे, ऑडिटची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे की काडादी चाळीचा जो विषय होता तिकडे त्या रस्त्याचा, तो आपण मागे लागून लागून तो आता सुटलाय. तर दबाव असणं गरजेचं आहे. प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा पण दबाव असणं गरजेचं आहे. मागचे काही दिवसापासून इलेक्शन नसल्या कारण आणि योग्य नेतृत्व सोलापूरला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा मंत्र्यांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नसल्या कारण सोलापूरचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं. आता त्याची भरपाई होणं महत्त्वाचं, कामाला लागणं गरजेचं आहे. सगळ्या प्रशासन, सगळ्या अधिकाऱ्यांनी कामाला लागणं गरजेचं आहे, कारण शेवटी त्यांचा आणि आमचा एकच हेतू आहे, आणि तो म्हणजे जनसेवा, लोकांची सेवा आणि लोकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करणं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.